श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आमची परिक्रमा पूर्ण केलेली आहे. मित्रांनो, आम्ही मंगळवारी सुरुवात केली होती. मंगळवारी आम्ही प्रथम कळ्यातून 7-7:30 वाजता निघलेलो होतो सकाळी. तर आम्ही आमच्या मित्रांना घेत आम्ही नरसोबाच्या वाडीत आलो. पहिल्यांदा नरसोबाच्या वाडीतून नरसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन घेतले. तिथून पुढे मिरजेत आमचा एक मित्र होता, त्यालाही घेतलं, पिकअप केलं तिथे. त्याला घेतल्यानंतर आम्ही अक्कलकोटमध्ये आलो. अक्कलकोटमध्ये आम्ही स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींचे दर्शन घेऊन तिथून आम्ही गाणगापूरला गेलो. गाणगापूरला जाऊन श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे तिथे दर्शन घेतले आणि तिथेच वस्ती केली. दुसऱ्या दिवशी उठून मित्रांनो आम्ही कुरवपूर या ठिकाणी गेलो. कुरवपूर ठिकाणी श्री श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे दर्शन घेतले. तिथून पुढे आम्ही श्रीशैल्यसाठी निघालो. मित्रांनो, आम्ही श्रीशैल्य येथे वस्ती केली. रात्रीचे वेळानं पोचलो होतो, तिथे वस्ती केली आणि श्रीशैल्यमधून आम्ही सकाळी लवकर उठून 7 वाजता तरी आम्ही कर्दळीवनासाठी प्रस्थान केले. कर्दळीवनासाठी आम्ही खाली बोटीनं गेलो. बोटीनं जाऊन आम्हाला अक्कमादेवी देवी मंदिर या ठिकाणी आम्हाला नेलं आणि जे स्वामींचे स्थान आहे असं म्हणतात, जे स्वामींचे स्थान आहे ते एक 5 किलोमीटर पुढे होतं. पण तो एरिया तेलंगणा स्टेट आणि आंध्र स्टेट ह्या दोन्हींच्या बॉर्डरवर असल्यामुळे आम्हाला आंध्रातून बोटीनं जावं लागतं. त्यामुळे तिथलं परमिशन नसते किंवा फॉरेस्टचा इश्यू आहे. फॉरेस्टचे तिथं वाघ किंवा ही प्राणी असतात, ते काही लोकांना धोकादायक होऊ नये किंवा त्यांच्या जीवाला काही धोका होऊ नये त्यासाठी ते पूर्ण एरिया रिझर्व केलेला आहे फॉरेस्टने. त्यामुळे तिथं जवळजवळ 5 ते 7 वर्षे तिथं परवानगी नाही आहे, तिकडे जाऊ शकत नाही तुम्ही. आणि त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी जाता नाही आलं. पण जे आम्ही त्या कृष्णा नदीतून पलीकडे गेलो, पाताळगंगा नदी, त्या पाताळगंगेतून पलीकडे गेलो, तो पण जो अनुभव होता तो पण खरोखर अंगावर शहार आणण्यासारखा अनुभव होता. तिथं अक्कमादेवींचं जे स्थान आहे, तिथं जी गुफा आहे, तिथं आत्मलिंग स्वतः मल्लिकार्जुनांनी जे आत्मलिंग स्थापन केले, तिथे अक्कमादेवीला प्रसन्न होऊन ते जे स्थान आहे ते खरोखरच खूपच अंगावर शहार आणण्यासारखे होते. पूर्ण परिसर कर्दळीवनाचा तो अक्कमादेवीने आपल्या कठोर तपश्चर्याने पावन केलेला होता, पावन आहे. यामुळे सगळे जे साधू संत किंवा जे विभूती आहेत त्यांना हे कर्दळीवना ठिकाणी जाऊन तपश्चर्या करण्याला म्हणजे त्या खेचून घेतल्यासारखं त्यांना तिथं जावंच वाटलं, कारण ते असा पवित्र स्थान आहे. तर मित्रांनो, आम्ही तिथून दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. रात्रीचा प्रवास केला. त्या दिवशी रात्रीचा प्रवास करून आम्ही पिठापूर या ठिकाणी गेलो, कारण पिठापूर श्रीशैल्यमपासून जवळजवळ 500 किलोमीटर आहे. तर 500 किलोमीटर प्रवास आम्हाला रात्रीचाच करावा लागला. सकाळी 6 वाजता आम्ही पोचलो. 6 वाजता पोचल्यानंतर मित्रांनो आम्ही तिथं राहिलो. तिथं आम्हाला आमचे महाराष्ट्राचे बंधू होते, ते त्यांचं हॉटेल होतं, त्यांचं लॉज होता त्यांचा, त्या ठिकाणी राहिलो. त्यांनी चांगली व्यवस्था करून आम्हाला दिली आणि मित्रांनो आम्ही तिथं दर्शन घेतलं. ते दर्शन तर अगदी खूप चांगलं झालं आणि तिथं दर्शन घेऊन आम्ही 4:30-5 वाजता बाहेर पडलो. 4:30-5 वाजता बाहेर पडून आम्ही रात्री 1:30 या ठिकाणी त्याच्या जरासं मागच्या बाजूला आम्ही पोचलो आणि तिथे एक हॉटेल पाहिलं. हॉटेल रस्त्याने खूप पाहत आलो पण आम्हाला मिळालं नाही आणि तिथं एक हॉटेल आम्हाला मिळालं. चांगलं विशेषतः हॉटेल होतं. त्या ठिकाणी आम्ही हा आहे सेल्फी पॉईंट. आमचे मित्र आता सेल्फी पॉईंटला बसलेले आहे.
दिसला काय? चला चला आता पुढं पाहूया. तिकडे घे बाबा. Garden. Inside looks like Mysore Vrindavan Garden. Outside looks like Delhi's Mughal Garden. अंदर से देखे तो Mysore Vrindavan Garden. बाहर से देखे तो दिल्ली का Mughal Garden. This garden is famous for Destination Weddings. Tamil movie Ponniyin Selvan PS1 movie was shot here. Telugu movie Raja Malayalam. आप लेफ्ट से देखिए लगे जो लेफ्ट से beautiful garden, Sierra Garden. Garden is famous for ग्रुप सॉन्ग्स एंड रोमांटिक सॉन्ग्स. विद्या बालन का मूवी 30 पिक्चर मूवी में ऊलाला गाना इसी गार्डन के अंदर शूट हुआ था. तेलुगु मूवी जुलाई ओमा जो सॉन्ग के नीचे शूट చేశారు. మలయాళీ మూవీ డార్లింగ్ మూవీ టైటిల్ సాంగ్ को शॉट किया. तमिल मूवी राइट साइड डेंजर फाउंटेन बिल्ट बाय Greek architecture. Ramoji Film City tallest fountain in the movie. मिलेगा. वहाँ से दूसरा गाड़ी मिलेगा बाहुबली के जाएगी. లోపల నుంచి చూసుకున్నట్లయితే రైల్వే స్టేషన్ లో వేరే బస్ ఉంటుంది బాహుబలి తీసుకుంటుంది.
मित्रांनो, आता आम्ही आलो आहे बाहुबली सेट. बाहुबली पिक्चरमध्ये जो सेट उभा केला होता तो हा सेट. त्याचा बॅक साईडचा व्हिडिओ आहे. शादी वाला पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकताय जो बल्हारदेवचा राज्याभिषेक झाला तो हा समोरून याचे दृश्य आहे. पाहू शकताय. रथ आहे. मित्रांनो, हा पाहू शकताय बल्लाळदेवचा सुवर्ण पुतळा.
मित्रांनो, आज आम्ही रामोजी फिल्म सिटी पाहायला गेलो होतो. रामोजी फिल्म सिटी पाहून आता आलो आहे. 5:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही परतीचा प्रवास करणार आहे. मित्रांनो, आम्ही जे ब्लॉग तयार केले कर्दळीवन परिक्रमा, ते ब्लॉगला तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आजचा ब्लॉग हा हैदराबादमध्ये आल्यानंतर आम्ही इथं थांबलो आणि रामोजी फिल्म सिटी पाहायला गेलो. तर मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.